नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण सुरुवातीला असं पाहणार आहोत, मानिनी आणि विक्रम यांची 30वी मॅरेज ॲनिव्हर्सरी असते आणि त्याचं छान असं डेकोरेशन घरात केलेलं असतं. सगळेजण आतुर झालेले असतात. तर इथे आता केकसुद्धा आणलेला असतो काव्य आणि नंदिनीने. तर पार्थ आणि जीवने त्यांना सरप्राईज दिलेलं असतं. रम्यासुद्धा आलेली असते आणि सगळेजण आता तिथे उभे असतात हॉलमध्ये. तर सर्वात आधी विक्रम आणि मानिनीचे डोळे बंद केले जातात. त्यांना ही सरप्राईज दाखवण्यासाठी त्यांना हॉलमध्ये असं डोळे बंद करून उभं करून आता लाईट बंद असते. त्यानंतर आता लाईट ऑन होते आणि त्यांच्या डोळ्यावरचा हात काढला जातो आणि मग विक्रम आणि मानिनी समोरचं सरप्राईज पाहून खूपच खुश होतात. कारण सुंदर असं डेकोरेशन, बॅनर, फुगे आणि केक हे सगळं पाहून आता दोघांचे असे डोळे तृप्त झालेले असतात. तर आता दोघंही मुलांचं आणि सुनांचं कौतुक करू लागतात की आमचे मुलं खरंच आमच्यासाठी एवढं छान डेकोरेशन करतील असं वाटलंच नव्हतं. इतक्या कामामधून वेळ काढून त्यांनी आमच्यासाठी हे सरप्राईज दिले ना, तेच आमच्यासाठी खूप आहे. मग आता केक कापण्याची मानिनीला खूपच घाई झालेली असते. पण आता विक्रम म्हणू लागतात की मग आता तू मला काय सरप्राईज देणार होतीस, जे तू मला सकाळी म्हणालीस ते. मग मानिनीला आठवतं की मी नंदिनीकडून कसं पत्र लिहून घेतलं होतं. आणि मग आता ती म्हणते की काय हो, तुम्ही मला असं कोणतं गिफ्ट दिले, म्हणजे नेलपेंट. ती नक्की आहे तरी कोणत्या क्वालिटीची. ती काही सुकायलाच तयार नाही म्हटल्यावरती मला हे पत्र लिहून घ्यावं लागलं. मग आता नंदिनी ते पत्र मानिनीच्या हातावर ठेवते आणि मानिनी आता ते वाचू लागते. तर त्यात सुंदर असं लिहिलेलं असतं, पण मानिनी म्हणते की हे मी नाही, मी फक्त तुम्हाला देणार, हे तुम्ही वाचायचे. मग आता विक्रम ते पत्र वाचू लागतात की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणतात, तुम्ही मला राग आल्यावर माझ्यासाठी सॉरी बोलायला धडपड करतात. कधी मला राग येतो तर तुम्ही धडपड करत असता सॉरी म्हणण्यासाठी. कधी तुम्हाला राग येतो तर मलासुद्धा तेच वाटत असतं की मी सुद्धा कुठेतरी नमत्यापणा घेऊन तुम्हाला माफ करावं आणि संवाद हा कायमचा टाळावा. कारण संवाद नकोच आहे. आपण आतापर्यंत 30 वर्षे गेली, आपण इतकं सुंदर असं आयुष्य घडवत आलेलो आहे आणि आज खरंच आपण एकमेकांना समजून घेतलं म्हणून 30 वर्ष कशी पार झाली हे समजलं नाही. नाहीतर मग काही जोडप्यांचे लगेच डिवोर्सच होतात, कारण विचार जुळत नाही ना. असं म्हटल्यावर आता एकदम काव्य आणि नंदिनीला धक्काच बसतो. तर जीव आणि पारची सुद्धा अशीच अवस्था झालेली असते की आई वडील आपले हे काय म्हणताय. कारण त्यांच्या आयुष्यात 6 महिन्यानंतर डिवोर्स होणार असतो आणि आपण डिवोर्स फाईल केलेला आहे असं दोनही जोड्यांना आता वाटू लागतं. त्याच वेळेला मानिनीची कविता ऐकून आता म्हणजे वाचून विक्रमला खूपच आनंद होतो. तो म्हणत असतो की तू याच्यात जे काही लिहिलेलं आहे, खरंच मानिनी मला खूप आवडली तुझी कविता. म्हणजे मला ना आता एकदम आपलं लग्न झालं ना तो दिवस आठवला. तेव्हापासून तर आता 30 वर्षांपर्यंत आपण कसं एकमेकांना समजून आलो ना. मानिनी, तू कधी माझ्यावर इतकं प्रेम केलं असशील का 50-50? त्यावर मानिनी म्हणतात की 50-50 नाही, 60-40 म्हणा. कारण माझ्याकडून 40% होतं तर तुमच्याकडून 60% प्रेम होतं आणि 50% मी तुमच्यावर विश्वास ठेवला तर 50% तुम्ही माझ्यावरती. म्हणजे या जोडप्यांचं असंच असतं. प्रत्येक जोडीमध्ये कोणी एक जण जास्त प्रेम करत असतो आणि दुसरा त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवत असतो आणि म्हणूनच हे नातं असंच कायम वर्षानुवर्ष टिकत असतं. आणि मग आता नंदिनीला आठवत असतं की कशाप्रकारे मी जीवाला एकदम फोर्स करून त्याच्याकडून डिवोर्स फाईल करून घेतला, कारण मला त्याचा चांगुलपणा पुन्हा एकदा प्रेमात पाडू शकतो आणि म्हणूनच मी कुठेतरी माघार घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याचं ठरवलं. इकडे आता काव्याला पण तोच धक्का बसलेला असतो की बाबा आणि आई हे काय म्हणताय, म्हणजे 60 आणि 40% आमच्यातही प्रेम असावं का? नाही, म्हणजे 60% तर पार्थनेच माझ्यावर केलं होतं, पण 40%च माझ्याकडचं प्रेम होतं. पण विश्वास 100% खरंच मला असं वाटतं की पार्थ हा खूप चांगला मुलगा आहे. पण आमचा तर डिवोर्स फाईन झाला आहे आणि त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. मी पार्थसारख्या मुलाला समजू शकले नाही, कारण माझ्या आयुष्यात मी प्रेम केलं एकावर आणि लग्न झालं दुसऱ्यावर. त्यामुळेच माझी अशी अवस्था झाली की मला प्रेमच विसरता येत नव्हतं आणि म्हणून आलेल्या सुखाला सुद्धा मी असं पायाने लाथाळून लावलंय. तिला आता खूप पश्चाताप होत असतो की मी पार्थसारख्या मुलाला माझ्या आयुष्यातून दूर केलेलं आहे. पण म्हणून आता 6 महिने आम्ही एकत्र राहणार आहोत, ते तरी सुखाने घालवावे असं तिला वाटतं. पण इकडे आता मानिनी पार त्यांच्या मुलाबाळांपर्यंत पोहोचतात. त्या म्हणतात की आत्ता कुठे लग्न झाले आणि आपण 30वा वाढदिवस इतका जोमाने साजरा केला आहे. मला तर असं वाटतं की वर्षानुवर्ष आपले वाढदिवस तर साजरे नाही होणार, पण आपल्या मुलांच्या हातात असं बाळ असेल आणि
त्या नातवंडांमध्ये आपण पुन्हा एकदा असा जोमाने वाढदिवस साजरा करूया, कारण त्याच्या आत्तापेक्षा तो आनंद अजून खूप असा भरदास्त राहील आणि म्हणूनच नातवंडांमध्ये केलेला वाढदिवस हा आपल्या कायम लक्षात राहील. त्यांचं असं बोलणं मात्र इकडे इकडे नंदिनी आणि जीवा, पार्थ आणि काव्याच्या काळजाचं पाणी पाणी होत असतं की आपल्या घरचे आपल्यावर इतका विश्वास ठेवून किती स्वप्न पाहताय, पण आता मात्र आमचा फक्त आणि फक्त डिवोर्स होणार आहे 6 महिन्यात. ह्या घरात आम्ही फक्त 6च महिने एकत्र दिसणार आहे. पण हा धक्का कसा पचवतील हे दोघं जण. यांनी तर आमच्या पार नातवंडांपर्यंतची मुलाबाळांची पार स्वप्न रंगवलेली आहेत, पण हे स्वप्नच आता कुठेतरी भंग होणार आहे असं दोनही जोड्या मनात विचार करू लागतात. दुसरीकडे आता वसू आत्या ह्या बर्थडेमध्ये नसतात, कारण त्यांना ताप आलेला असतो, म्हणून ते त्यांच्या रूममध्ये आराम करत असतात. आणि आता ही पिहू नेमकी आता तिथे तिच्या रूममध्ये त्याच्या तावडीत सापडते. आता पिहूला असं एकटं पाहून वसू आत्या म्हणतात की आज मी हिला धडा शिकवणारच. म्हणूनच त्या पिहूला म्हणतात, पिहू मला तुझ्याशी बोलायचे. काय ग, तू नेहमी मला अशी पाहून का घाबरतेस? आणि आता तर हे घरच्यांना पण कळायला लागले. काय भानगड काय आहे नक्की पिहू? अगं ह्या वसू आत्याला पाहून तू का घाबरतेस? मला कारण सांग. तेव्हा पिहू खूपच भितरलेली असते, खूप घाबरलेली असते तिने आता वसू आत्यांना असं पाहून ते अजूनच घाबरायला लागते. मग वसू आत्या म्हणतात की बोल ना पिहू, मी काहीतरी प्रश्न विचारलाय तुला, उत्तर दे. तू मला पाहून का घाबरतेस? काय झालंय काय तुला नक्की? आणि मानिनी आत्यांना काय सांगायला जाणार होतीस का तू? त्या दिवशी तू काय म्हणालीस की मानिनी मामीला मला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं काय नक्की तुला? बोल ना. आज तुला बोलावंच लागेल ना पिहू. एक लक्षात ठेव, हे बघ, हे घर ना माझ्या नावावर आहे आणि इथे माझी हुकुमशाही चालते. त्यामुळे जर तू आज उत्तर नाही ना दिलं तर ही वसू ना काय करेल ना बघून घे. तेव्हा आता पिहू घाबरते आणि म्हणते की नाही आत्या, खरंच मला तुमच्याबद्दल काही लपवण्यासारखं काहीच नाहीये. तेव्हा वसू आत्या आता स्वतःहूनच म्हणू लागतात की पिहू, अगं त्या दिवशी माझ्या रूमच्या बाहेर तू काहीतरी ऐकलंस ना, म्हणूनच ती कुंडी सुद्धा पडली होती आणि ती कुंडी पडल्याबरोबर मी बाहेर आली, पण तिथे तू दिसलेच नाही. खरं सांग पिहू, तू आमच्या रूमच्या बाहेर उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती का रम्याचं आणि माझं? तेव्हा आता पिहूला समजतं की वसू आत्या बरोबर बोलत आहे आणि असंच झालेलं आहे. तेव्हा आता ती घाबरतच वसू आत्यांना म्हणते की हो, मी ऐकलंय तुमच्या दोघींचं बोलणं. त्या दीपकने तुमच्या सांगण्यावरून नंदिनी ताईला किडनॅप केलं होतं ना, आणि म्हणूनच मी तुम्हाला पाहून खूप घाबरते. त्यावेळेला आता वसूला समजलेलं असतं की हेच सत्य मला माहीत होतं. आणि त्या दिवशी रूमच्या बाहेर सुद्धा ही पिहूच उभी होती हे मला समजलं होतं आणि मी रम्याला पण ह्याविषयी बोलली होती, पण रम्याचा माझ्यावर विश्वास नाही बसला. पण माझा अंदाज खरा ठरलाय. तेव्हा आता त्या पिहूला म्हणतात की काय ग पिहू, मग तू काय ठरवलंयस? ही माझी गोष्ट तू घरच्यांना सांगणार आहेस का? आणि मानिनीला पण सांगायची होती का तुला? हे बघ, एक लक्षात ठेव, हे घर माझं आहे आणि तू जर माझ्याबद्दल ही गोष्ट घरातल्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुझ्या सकट सगळ्या घरादाराला रस्त्यावर आणेल, कोणालाच या घरात राहू देणार नाही. तेव्हा पिहू म्हणते की नाही नाही आत्या, मी असं नाही करणार, मी तुमच्याबद्दल नाही सांगणार कोणाला. पण प्लीज तुम्ही काही वाईट करू नका ह्या घरच्यांबरोबर. ही माणसं आपली आहेत, प्लीज वसू आत्या. असं आता ही पिहू रिक्वेस्ट करू लागते आणि वसू आत्या मनातून खूप खुश होतात, कारण आता त्यांची गोष्ट पिहू लपवणार असते. ती कोणालाही सांगणार नाही असं रिक्वेस्ट करून सांगत असते. मग पिहूचं असं घाबरलेलं चेहरा पाहून वसू आत्या म्हणतात की बरं ठीक आहे, नको इतका घाबरूस. लगेच ते आता तिला जवळ घेतात आणि म्हणतात की माझं पिल्लू, माझं बरोबर ऐकतं ते, फक्त थोडी लाडीगुडी लावावी लागते. आणि नंतर त्या म्हणतात की प्रत्येक माणसाला आहे ना धाक द्यावाच लागतो. धाक दिला ना की माणसं अशी वेळेवर म्हणजे लगेच त्यांच्या जागेवर येतात. असं म्हणून आता पिहूला त्या म्हणतात की चल मग जा बाहेर वाढदिवसाला आणि कोणाला काही कळू देऊ नकोस. मग आता ही पिहू बाहेर आलेली असते, पण तिचा चेहरा पडलेला असतो आणि ती आता इथे मिथुनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाबा तुम्हीच वाढदिवस साजरा करा, मला मूडच नाही. पण मिथुन पूर्णपणे मानिनीचा आनंदात पूर्णपणे डुबून गेलेला असतो, त्याला काही समजत नसतं. पण नंदिनी आता म्हणते की पिहू अशी येऊन निघून का गेली? नंदिनीला बरोबर समजलेलं असतं. आता नंदिनी तिच्या मागे जाते आणि म्हणते की पिहू, तू इथे वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन करतो आणि तू कुठे होती इतक्या वेळाची? तेव्हा आता पिहूला माहीत असतं की वसू आत्यांबद्दल मी काही सांगू शकत नाही. ती म्हणते की कुठे काय, मला ना डोकं दुखत होतं म्हणून मी रूममध्ये होती, पण आता मला करायचा आहे ना वाढदिवस साजरा, असं म्हणते. तर पुढे आता आपण असं बघणार आहोत की मानिनीला आता विक्रम प्रेमाचे 2 शब्द बोलायला लावतो, पण मानिनी खूप लाजत असते. ती म्हणते की आता काय राहिलं हो ह्या वयात बोलण्यासारखं, गप्प बसा तुम्ही.
त्यावर आता इथे पार्थ, नंदिनी, जीवा, काव्य, रम्या सगळेजण असे ओरडू लागतात की आई प्लीज, आई तुम्ही बोलाच आई, तुम्ही काहीतरी आजची संधी वाया घालवू नका. असं म्हटल्यावर आता सगळेजण खुर्चीवरती बसून घेतात आणि एकट्या मानाने उभे असतात. आता ते विक्रमबद्दल बोलू लागतात की कशाप्रकारे विक्रमला मी पहिली चॉईस नव्हतेच, आमच्यामध्ये प्रेमच नव्हतं, पण तेव्हाच्या काळात फक्त आलं आणि धरलं लग्न ठरलं असं व्हायचं आणि म्हणूनच आलं आणि झालं गेलं सगळं असं जुळून येत होतं. पण नंतर मला समजलं की हे माझ्यावर खूप प्रेम करायला लागले आहेत. लग्नानंतर पण सेकंड चान्स द्यायलाच हवा नात्याला आणि तेव्हाच खरं प्रेम काय आहे हे समजतं. आम्ही आमच्या नात्याला सेकंड चान्स दिला आणि आज आम्ही ह्या थराला आहोत. खरंच विक्रम माझ्यावर खूप प्रेम करतात आणि अजूनही करतीलच, कारण माझा त्यांच्यावर 100% विश्वास आहे आणि त्यांचासुद्धा माझ्यावरती. तेव्हा आता विक्रमला माननीचे शब्द खूपच आवडतात. ते उभं राहून टाळ्या वाजवू लागतात आणि म्हणतात की माननी, मला तुझी कविता तर आवडली, पण आज तू प्रेमाचे 2 काही शब्द बोलून माझ्याबद्दलचं तुझ्यावरचं प्रेम जे काही व्यक्त केलं ना, ते काही वेगळंच आहे. आजचा दिवस माझा खूप आनंदात गेला आणि खरंच आज खूप काही माझ्या आयुष्यात घडत आहे की मुलांनी हा बड्डे अशा प्रकारे सेलिब्रेट केला. मला खूप वेगळाच आनंद झालेला आहे. तेव्हा त्या सगळ्यांना एकच प्रश्न असतो मनात की यांच्या नात्याला सुरुवातीला काही अर्थच नव्हता, पण कशाप्रकारे ह्या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि सेकंड चान्स दिला आणि आज 30 वर्ष यांच्या लग्नामध्ये एकही प्रकारचा दुरावा आला नाही. आता काव्याला सुद्धा तेच आठवत असतं की कशाप्रकारे माझं हे लग्न प्रेम एकावर आणि दुसऱ्याबरोबर लग्न झालं, पण माझी अवस्था मिथून माननी आणि विक्रम सारखीच आहे हे तिला समजतं. मग आता पार्थच्या इकडे मनात येतं की आपण सुद्धा आपल्या लग्नाला सेकंड चान्स द्यायला हवा होता, असं तो मनातच म्हणू लागतो. कारण आईबाबांमध्ये तरी कुठे लग्नाआधी प्रेम होतं, म्हणजे लग्नानंतर. पण त्यांनी सेकंड चान्स देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करायला हळूहळू सुरुवात केली असेल आणि मग नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले असतील. तर इकडे नंदिनीला पण आठवतं की बरोबर बोलताय. मग अचानक आता माननी सांगू लागतात की आयुष्यभर मी यांचा पसारा आवरत बसले आणि हे मला मनवत राहतात आणि माझा रुसवा फुगवा घालत बसले. हे नेहमी पसारा करतात आणि मला तर स्वच्छ रूम आवडते. मग नंदिनीला लगेच क्लिक होतं की अच्छा, म्हणजे हे जीवा बरोबर त्यांच्या वडिलांवर गेलेले आहेत पसारा करायला. हा पसारेवाला पसारा करतच राहील आयुष्यभर आणि मग मी तो आवरत राहील. पण तिला अचानक आठवतं की मी असं का म्हणाली, आमचं तर 6 महिन्याने डिवोर्स होणार आहे ना, मग कसलं आले आयुष्य, फक्त 6च महिने मला याचा पसारा आवरायचा आहे. आणि मग ती सुद्धा खूपच इमोशनल होते, कारण तिला असं वाटतं की आपण सुद्धा ह्या आयुष्याला एक चान्स देऊ शकलो असतो, पण त्यांनी पत्रात स्पष्टपणे लिहिलं होतं की माझ्या आयुष्यातून दूर होऊन जा आणि आपल्यासाठी हेच योग्य आहे. मग मी तरी काय यांच्यामध्ये जीव अडकवू. पुढे आता जीवाने एक पत्र लिहिलेलं असतं आणि चुकून ते नंदिनीच्या हातात येतं. नंदिनीला समजतं की हे पत्र जीवानेच लिहिलेलं आहे. ती ते वाचतही नाही, फक्त हस्ताक्षर ओळखते आणि लगेच जीवाच्या हातावर असं आपटूनच देते. तेव्हा जीवा म्हणतो की हे काय. नंदिनी म्हणते की नको मला तुमचं पत्र बघायचं पण नाही, कारण ह्याच पत्रामुळे मी तुमच्याबरोबर डिवोर्स घेतला. तुम्ही जे काही पत्रात लिहिलं होतं ना की आपल्या नात्यामधून आता एकच दिसते की आपण एकमेकांपासून वेगळं व्हायचं आणि आपण वेगळं होण्यातच खरी मजा आहे. मग झाली ना तुमच्यापासून वेगळी मी, मग कशाला आता पत्र लिहिताय. तेव्हा जीवा म्हणतो की काय, कोणत्या पत्राबद्दल बोलताय. नंदिनी म्हणते की ज्या दिवशी आपण डिवोर्स घ्यायला ॲडव्होकेट सरांकडे गेलो त्या दिवसाचं पत्र. तेव्हा आता जीवाला समजतं की मी जे पत्र काव्याला लिहिलं होतं चुकून ते नंदिनीने वाचलं आणि गैरसमज करून घेतला आणि लगेचच तिच्या मनात निर्णय आला की आपण डिवोर्स घ्यावा. म्हणजे मी जे काव्यासाठी लिहिलं होतं ते चुकून नंदिनीने वाचलेलं आहे. तेव्हा तो नंदिनीला सांगतो की नंदिनी, अगं तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे. जे पत्र मी तुला लिहिलंच नव्हतं, तू चुकीचं पत्र वाचलेलं आहे. नंदिनी लगेच थबकते म्हणते की काय, ते पत्र तुम्ही माझ्यासाठी लिहिलं नव्हतं, मग ते पत्र तुम्ही नक्की कोणासाठी लिहिलं होतं. आता मात्र जीवाकडे ह्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे, कारण त्याला फक्त एवढं सांगायचं असतं नंदिनीला की तू चुकीचं पत्र वाचलं होतं. पण नंदिनीला उत्तर हवं आहे की मग ते पत्र कोणासाठी होतं. तेव्हा आता जीवा विचार करत असतो की आता नंदिनीला मी काय सांगू, त्याच्याकडे उत्तरच नाही आहे. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलाय, पण पुढील भागामध्ये आता जीवा ते सत्य नंदिनीला सांगणार का की ते पत्र त्याने काव्यासाठी लिहिलं होतं. तर पुढे आता पार्थ हा विचार करतोय की आपण वैतागून कोर्टाची पायरी चढलो, पण आपण शहाणे बनून पुन्हा एकदा आयुष्याला सेकंड चान्स द्यायला पाहिजे. म्हणजे आपण कोर्टाची पायरी न चढता मैत्रीची पायरी चढलो असतो तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती की आपण विचार करत बसतोय. आपण तर डिवोर्स फाईल केलाच, पण मला अजून असं वाटते की द्याल का तुम्ही एक संधी, मला एक सेकंड चान्स द्याल का. आपल्या लग्नानंतर पुन्हा एक सेकंड चान्स देऊन आपण पुन्हा प्रेमात पडायचं का. असं तो एकटाच बडबड करत असतो आणि काव्य त्याला असं वाटतं की काव्य झोपलेलं आहे, पण काव्य हे सगळं काही ऐकत असते आणि तिने कुठेतरी आता लगेच पार्थचा हात पकडलेला असतो आणि पार्थ आता खूपच खुश होऊन म्हणतो की म्हणजे मला
सेकंड चान्स द्यायला काव्य तयार आहे. तो पण खूपच खुश होतो. प्रेक्षकांनो, पुढे आता काय काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.